रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शिवाजी महाराज की चला रेडी स्टार्ट.
अतिशय सुंदर हा दोन्ही प्रकार पर्वतासनामध्ये मुलगी आता वर विविध आसनं या मुली आता साकारणार आहेत. सगळ्यात सुंदर असे आसन इथे असतात. आरामासन आपण आराम करतो त्याचं हे आरामासन. या ठिकाणी बजरंग स्थापनेचा प्रकार चक्रासनामध्ये बघा अति सुंदर केलेलं आहे. नारायण नेमाने, मुख्याध्यापक धर्मवीर संभाजी विद्यालय. या ठिकाणी आमच्या या नवीन वर्षानिमित्त आमच्या धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये आम्ही नवीन वर्षाची जी सुरुवात असते ती एक मल्लखांबाची प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्ही सादर करतोय. आणि सर्व समाजाला जो संदेश आहे हा मराठी नवीन वर्ष जे आहे तर नवीन वर्षामध्ये एक जल्लोषाचे वातावरण निर्माण हो आणि त्या निमित्तानं या शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आम्ही मल्लखांबाचे प्रात्यक्षिक तयार करतोय, सादर करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे विद्यालयातील जे मुलं आहेत ते पथनाट्य बसवतात आणि त्या पथनाट्याच्या माध्यमातून समाजामध्ये असणाऱ्या आपल्या समोर ज्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला कसं आपण सामोरं जावं या पथनाट्याच्या माध्यमातून समाजाला एक संदेश देत असतोय. या ठिकाणी आमच्या या पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव मान्य निवृत्ती पाटील गावंडे त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देत असतात आणि त्याच माध्यमातून आम्ही एक समाजामध्ये एक नवीन संदेश देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतोय. त्यासाठी सर्वच विद्यार्थी शिक्षक या समाजाला एक समाजाकडून प्रेरणा घेत असतात. या नवीन वर्षाच्या या शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी परिसरातील जे पालकवर्ग आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतात आणि आमच्या या विद्यार्थ्यांना एक नवीन उमेद निर्माण होते. त्या माध्यमातून दरवर्षी गेली 15 वर्षापासून आम्ही या ठिकाणी हा जो संदेश आहे किंवा हे जे कार्यक्रम आहे हा या ठिकाणी सादर करत असतोय. धन्यवाद. हिंदू धर्माच्या ज्या पद्धती आणि भारतीय संस्कृतीनुसार आपण हिंदूचं हे जे नवीन वर्षाची सुरुवात आपण पाडव्याच्या निमित्तानं आपण करत असतो. या निमित्तानं पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या विविध संस्कार केंद्रामधून अनेक असे उपक्रम राबवले जातात. त्यापैकी या धर्मवीर संभाजी विद्यालयातर्फे अनेक कार्यक्रम वर्षभरात राबवले जातात. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचं लक्षात घेता हा जो उपक्रम मल्लखांब स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आणि याची शोभायात्रा आणि या पथनाट्य याद्वारे मुलांचं प्रबोधन आणि समाजाचं प्रबोधन करण्याचा एक प्रयत्न आपण या संस्थेतर्फे केला. आणि या निमित्तानं आमच्या शाळेचे सगळं शिक्षक, मुख्याध्यापक मेमाने सर, माजी प्राचार्य बाबुळगावकर सर, आपल्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आमचे आवटी सर हे सगळे यामध्ये हिरिरीनं भाग घेतात आणि एक उत्साहात हा कार्यक्रम पार पाडतात. मी निवृत्ती गावंडे या संस्थेचा सचिव आणि आपल्याला या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. गावकर, माजी प्राचार्य, धर्मवीर संभाजी विद्यालय. गेल्या 2006 पासून म्हणजे आज जवळपास 19 वर्षापासून चाललेली परंपरा आणि या परंपरेच्या अनुषंगानं या पंचक्रोशीतले जे पालक आहेत या पालकांचं या निमित्तानं एखाद्या आपल्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा या निमित्तानं आदरणीय हरिभाऊजी बागडे आणि सर्जेराव ठोंबरे सर यांच्या कल्पनेतून आलेली ही अशा प्रकारची संकल्पना आहे आणि तीच पुढे नेण्याचा मानस असलेले आमचे गावंडे सर, या वर्षीचे प्राचार्य श्री मेमाने सर आणि सुपरवायझर गायके सर आणि विशेषतः राऊत सर, अर्जुनराव दांडगे, गाडेकर सर यांचा या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. आणि जवळपास 19 वर्षापासून चाललेली परंपरा एक 5-6 वर्षात रौप्य महोत्सव वर्ष व्हावं आणि त्याचा जल्लोष आज सगळ्या पंचक्रोशीत व्हावा, जेणेकरून भारतीय संस्कृती जी आहे ती तळागाळापर्यंत रुजवण्यात यावी आणि प्रत्येकाला कळावं गुढीपाडवा काय आणि खऱ्या आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून आहे आणि ह्या लहान मुलांना सुद्धा हे संस्कार झाले पाहिजेत.
म्हणून हा सातत्यानं खटाटोप आमचा गेल्या जवळपास 19 वर्षापासून आहे आणि त्याच्या अनुषंगाने सगळे पालक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभागी होतात. मग लेझिम पथक आहे, वेगळ्या सामाजिक क्षेत्रानुसार सध्या जे काही एखादे करंट इव्हेंट्स आहेत त्याच्यावर आधारित आम्ही पथनाट्य बसवतो. आम्ही पथनाट्य आहे, रोप मलखांब तुम्ही पाहिला असेल, अत्यंत रोमांचक अशा प्रकार, थरारक अशा प्रकारचं पथनाट्य, त्या रोप मलखांब आणि पथनाट्य हे आमचं विद्यार्थी सगळे सादर करतात. इथले सर्वच कर्मचारी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी होतात. आपण पाहिलं असं सगळे फेटे वगैरे, महिला सुद्धा फेटे बांधून वगैरे सगळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात. आणि आपण आले या सगळ्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग नोंदवला, मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व समाजाला आपल्या माध्यमातून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. बद्दलची माहिती तेवढं तुला सांगेल. माझं नाव लावण्या मोहिते आहे. आमच्या शाळेचं नाव धर्मवीर संभाजी विद्यालय आहे. आमच्या शाळेत दररोज मलखांबची प्रॅक्टिस किंवा सर्व शिक्षक आम्हाला सर्व सपोर्ट करतात. रोप वगैरे आमचे सगळे सुविधा उपलब्ध करून देतात. आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला इथे येऊन डेमो सादर करतो. आमचे सपोर्टर श्री राऊत सर हे पण आम्हाला सपोर्ट करतात. आमचे प्रिन्सिपल सर, आमचे सचिव सर सर्व आम्हाला सपोर्ट करतात. आज मलखांब आहे, रोप मलखांब झालेला आहे. अजून आमच्या शाळेत लाठीकाठी झालेली आहे. अजून आमच्या शाळेत विविध खेळ सादर करतात व त्यांच्या स्पर्धा सुद्धा होतात. आम्ही सर्व प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवलेले आहे. जसं तर ह्या खेळाबद्दल कोणाला माहिती नाहीये, पण आमच्या पूर्ण शाळेने आम्हाला सपोर्ट करून हा खेळ बनवलाय. आमच्या शाळेत खेळांची आसने, त्यांना रूपांतरित करणे हे सर्व आमच्या मुली व आमच्या मुलांनी सादर केलेले आहे.